परभणी शहरातील हॉटेल राधिका पॅलेस येथे आगामी महानगरपालिका निवडणूक संदर्भात वंचित बहुजन आघाडीची महत्त्वपूर्ण बैठक संपन्न झाली। या बैठकीमध्ये महानगरपालिका निवडणूक स्वबळावर सर्व 65 जागेवर लढणार असल्याचे पक्षश्रेष्ठीने सांगितले। तसेच भाजपा व मित्र पक्ष सोडून एखाद्या पक्षाने युतीचा प्रस्ताव ठेवल्यास त्याच्यावर विचार केला जाईल असेही बैठकीत सांगण्यात आले। तसेच निवडणूक लढविणाऱ्या इच्छुक उमेदवारांबद्दल चर्चा करण्यात आली व लवकरच इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या जातील याबद्दलही माहिती देण्यात आली। महाराष्ट्र राज्याच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका अर्थात महानगरपालिकेच्या आता कालच घोषित झालेल्या आहेत। त्या अनुषंगानं वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांच्या निर्देशानुसार आज परभणी महानगराध्यक्षांनी अतिशय महत्त्वपूर्ण बैठक इथं बोलावली। त्यामध्ये अनेक विषयांवर चर्चा झाली आणि यामध्ये आपण अतिशय योग्य सक्षम अभ्यासू अशा उमेदवारांना आपण उमेदवारी देणार आहोत। कुणावर अन्याय होणार नाही। प्रथमतः पक्षाचे जे पदाधिकारी असतील ते इच्छुक असतील प्राधान्यानं त्यांना प्राधान्य दिलं जाईल आणि नंतर इतरांचा विचार केला जाईल। पण हे होत असताना या प्रशासनाचा आत्तापर्यंतचा जो भोंगळा कारभार आहे, परभणीला महानगरपालिका म्हणावं की ग्रामपंचायत म्हणावं हा एक प्रश्न आहे आणि त्यामुळं इथं ज्या सुखसुविधांपासून हा जो मतदार किंवा नागरिक हे अतिशय त्रस्त आहेत, वंचित आहेत, त्यांना अतिशय न्याय देण्यासाठी त्यांच्या मनातली सत्ता आणि हे शहर सौंदर्यीकरण किंवा विकास कसा असतो ते वंचित बहुजन आघाडीनंतर जनतेला कळणार आहे। येणाऱ्या स्थानिक स्वराज्याच्या निवडणुकीबद्दल आज वरिष्ठ अधिकारी पदाधिकाऱ्याच्या उपस्थितीमध्ये आजची बैठक पार पडली। सर्व पदाधिकाऱ्याला विचारात घेऊन ही बैठक पार पडली। त्यामध्ये आमचे वरिष्ठ पदाधिकारी म्हणजे नगरोपांचायत सर सुरेश शेळके सर, महानगराध्यक्ष व सर्वच पदाधिकारी उपस्थित होते। येणाऱ्या स्थानिक स्वराज्याच्या निवडणुकीमध्ये वंचित बहुजन आघाडी सोबळावर लढणार आहे आणि आमच्याकडे अनेक फॉर्म आता इच्छुकांचे आलेले आहेत। काही दिवसातच काही 4-5 दिवसामध्ये आम्ही इच्छुकांची मीटिंग घेऊन पुढील रणनीती ठरवणार आहोत आणि वंचित बहुजन आघाडी कुठल्याही मित्रपक्षासोबत युती करण्यास तयार आहे। आम्ही मागच काही दिवसापूर्वी पत्रकार परिषद घेऊन अहवाल पाठवलेला आहे की आपण लवकरात लवकर ज्या पक्षानं आमच्याकडे अहवाल दिले। महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये साम दाम दंडभेद या निर्णयाची घेऊन आजच्या आढावा बैठकीमध्ये येणारी महानगरपालिका लढण्याचा वंचित बहुजन आघाडीने निर्धार केलेला आहे। निवडणुकीच्या संदर्भामध्ये इच्छुक उमेदवारांचे 7 ते 65 जणांचे अर्ज महानगराध्यक्षांकडे आलेले आहेत। उमेदवाराची निर्णय घेणे, निवडणे, त्याच्यानंतर बूथ बांधणी यासाठी महानगरपालिकेसाठी सर्व पदाधिकाऱ्यांची मिळून एक निवडणूक समिती, मनपा समिती तयार करण्यात आलेली आहे। या समितीच्या माध्यमातून येणाऱ्या काळामध्ये निवडणुकीच्या संदर्भामध्ये जे काही निर्णय आहेत ते महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात येतील। युतीच्या संदर्भामध्ये श्रद्धेय बाळासाहेबांनी जे आदेश दिलेले आहेत त्या आदेशाचं पालन करून येणाऱ्या काळात आमच्या अटी शर्तीमध्ये बसणाऱ्या पक्षाशीच आम्ही युती करू असा विश्वास आज सर्वानुमते आम्ही या ठिकाणी निर्णय घेण्यात आला। परभणी महानगरपालिका इलेक्शन के संदर्भ में वंचित बहुजन आघाड़ी की एक मीटिंग रखी गई थी, जिसमें आने वाली महानगरपालिका इलेक्शन में पार्टी 16 प्रभाग में पूरी ताकत के साथ इलेक्शन कॉन्टेस्ट करेंगी। इस पर विचार किया और आने वाले महानगरपालिका इलेक्शन वंचित बहुजन आघाड़ी अकेले अपने दम पर लड़ेंगी। अगर कोई समविचारिक पक्ष बीजेपी छोड़ के अगर युति करना चाहता है तो हमारे वरिष्ठों से बात करके उस पर भी चर्चा होगी।